सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं भगवानराव पोवळे पाटील राहणार पळसगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील एका गुरुभक्ताने सनातन धर्मावर अतिशय नीच पातळीवर जाऊन समाजाला महाराज लोकांवर भगव्या कपड्यावर टीका टिप्पणी केली। त्यांच्या निषेधार्थ आम्ही काल माननीय SP साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आणि आज दिनांक 23 तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याही दशनाम संन्यासी यांच्या वतीनं सर्व संघटित लोक होऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन शासनाकडून आणि प्रशासनाकडून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोरातली कठोर कारवाई हो। कारण असे हिंदू समाजावर आणि सनातन धर्मावर नीच पातळीवर जाऊन असा जो टीका टिप्पणी करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई हो आणि लवकरात लवकर त्यांना पाबंद करावं असं आमच्या सर्व दशनामी आखाड्यातर्फे आम्ही शासनाला आणि जिल्हा कार्यालयाला यांना कळकळीची विनंती करतो। यांच्यानंतर आम्ही 4 दिवसाचा वेळ देऊ आपला जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP साहेबांना। त्याच्यानंतर जर पावलं त्यांना उचलले नसले तर आम्ही जन आंदोलन उभं करू आणि जन आंदोलन उभं करून गावोगाव प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देऊ सादर करू आणि प्रत्येक जेवढी आपल्या हिंदू संस्कृतीला जाणणारे लोक आहेत गुरु परंपरा जी आमची चालत आली अनातन म्हणजे आद्य शंकराचार्यापासून चालत आलेला हा संन्यासी धर्म आणि या संन्यासी धर्मावर कोणी टीका टिप्पणी करत असेल आपण धर्माच्या ध्वजाखाली भगवाच्या ध्वजाखाली जाऊन आपण त्या धर्माच्या नावाखाली आपण जगत आहोत आणि त्याच धर्माला आपलेच समाजातले माथे फिरू लोक जर आपले पाय ओढत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करा आणि कारवाई नाही झाली तर आम्ही जन आंदोलन उभं करू उपोषण करू लागलीच आम्ही महाराष्ट्र शासनाकडे जाऊ गृहमंत्र्याला निवेदन देऊ वेळ पडल्यास आम्ही केंद्र शासनाकडे जाऊ त्यांच्याही अमित शहा यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। अशी आम्ही प्रत्येक आता पायरी ना पायरी आम्ही चालणार आहोत। आम्हाला आता 4 दिवसाची आम्हाला आपल्या SP साहेबांना मुदत मागितली आणि ते SP साहेबांना ते मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावर काही FR नाही फाटले काही कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही समोरचे पावलं सर्वांच्या वतीनं आमचा विचार करून उचलूत आम्ही।